आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना भोकरदन रस्त्यावर दिनांक 18 रोजी रात्री पुन्हा 2 अपघात झाले। दिनांक 18 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या रस्त्यावर एकूण 3 अपघात झाले। या अपघातामध्ये 8 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 8 लोक जखमी झालेले आहेत। अपघाताची ही मालिका रात्री 12:15 पर्यंत चालूच होती। पहिल्या अपघातामध्ये एक काळी पिवळी विहिरीत जाऊन पडली, त्यामध्ये 7 जण ठार तर 3 जण जखमी झाले। दुसऱ्या अपघातामध्ये एक स्कॉर्पिओ गाडी खाद्यतेलाच्या टँकरवर जाऊन भिडली, यामध्ये 1 जण ठार तर 2 जण जखमी झाले आहेत। तर तिसऱ्या अपघातामध्ये रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर पुन्हा एक 4 चाकी भिडली, यामध्ये 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत। असे एकूण 8 जण ठार आणि 8 जण जखमी झाल्याची घटना काल जालना भोकरदन रस्त्यावर घडली। या सर्व अपघाताच्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम यांनी उपस्थिती लावून वाहतूक सुरळीत केली आणि रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था केली। सविस्तर बातमी वाचा www.edtvjalna.com वर।